नमस्कार मित्रांनो, आज आपण या वेगळ्या ब्लॉगच्या निमित्ताने आपल्याशी आज भेटण्याचा हा योग आलेला आहे। आज आपण स्वामी विवेकानंदाच्या बद्दल आपल्याशी मी बोलणार आहोत। एकदा विवेकानंद परदेशात गेले आणि तिथं आपल्या प्रवचन केलं त्यांनी, आणि त्यांचं प्रवचन ऐकून एका विदेशी महिला समोर आली आणि समोर आल्याच्या नंतर स्वामीजींना म्हटली, स्वामीजी की मला तुमच्या मुलाची आई होऊन तुमच्यासारखं असं प्रवचन ऐकायचं आहे। स्वामीजींनी विचार केला, तुमच्या मुलाचं प्रवचन आई होऊन मला ऐकायचं आहे म्हणजे माझ्याशी लग्न करणार तू, पण तुला मुलगा कधी होईल नाही, तू प्रवचन आई होऊन केव्हा ऐकशील? त्यापेक्षा आई तू असं कर म्हणणे की तू मलाच तुझा मुलगा समज। असे ते स्वामी विवेकानंद होते। एकदा त्यांच्या बालपणीचा प्रसंग सांगतो। मला दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्गाला एक धडा होता, पाठ, खरी पूजा नावाचा। बंगालमध्ये स्वामी विवेकानंद राहत होते। बंगाल ही स्वामी विवेकानंदाची जन्मभूमी आहे। बंगालमध्ये नवरात्र उत्सव, देवीची स्थापना हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। तर बाल नरेंद्राला, स्वामी विवेकानंदाचं नाव हे नरेंद्र होतं, आणि त्यांच्या आईनी स्वामी विवेकानंदाला, बाळ नरेंद्राला देवीची मूर्ती आणण्याकरता पैसे दिले की जा की तू बाजारात जाऊन एक देवीची मूर्ती घेऊन ये। बाळ नरेंद्र हे जेव्हा बाजारात गेले, बाजारातून परत त्यांनी मूर्ती खरेदी केली। मूर्ती आणता तर त्यावेळेस इंग्रजांचं राज्य होतं, आणि इंग्रजांची एक घोडागाडी रस्त्यावरून येत होते, आणि त्या घोडागाडीमध्ये 7-8 वर्षाची एक मुलगी त्या घोडागाडीमध्ये जाणार आणि ती दबणार। असं पाहताच बाळ नरेंद्रांनी हातातली ते देवीची मूर्ती ठेवून दिली, बाजूला केली, आणि त्या मुलीला वाचवण्यासाठी बाळ नरेंद्र धावले। मुलीचा जीव वाचला, परंतु त्यांच्या हातातली ते देवीची मूर्ती फुटून गेली। आणि घरी जेव्हा बाळ नरेंद्र आला आणि आईच्या समोर रडायला लागला, आईने विचारलं, बेटा काय झालं, का रडतोस? त्यावर बाळ नरेंद्रांनी सांगितलं, मी जेव्हा बाजारात गेलो देवीची मूर्ती आणली, आणि झालेला प्रसंग त्यांनी सांगितला। एक मुलगी इंग्रज सरकारच्या त्या अधिकाऱ्याच्या गाडीखाली येणार, घोडागाडीखाली येणार, म्हणून मी हातातली मूर्ती बाजूला ठेवून त्या मुलीला वाचवलं। आईनी त्यांना शाबासकी दिली आणि रडू नको बेटा, आज तूने खऱ्या अर्थाने देवीची पूजा केली, असं म्हणून कौतुकाची थाप बाळ नरेंद्राच्या पाठीवर आईने दिली। सांगण्याचं तात्पर्य, त्या महापुरुषाच्या आईने सुद्धा भक्तीचा अवडंबर साधला नाही। नाहीतर आज आम्ही पाहतो, एखाद्या महाराजांनी, एखाद्या बुवानी सांगितलं असतं, नाही तुला आता कोप होणार, मग तू त्या जागेवर जाय आणि तिथं अभिषेक कर, आणि तिथं 9 खुर्मा, 9 वांगे, 9 भेद्र, 9 कांदे असं करून त्यांना सांगितलं असतं। परंतु अशा प्रकारचा कुठलाही अवडंबर त्या माऊलीने केला नाही, आणि स्वामी विवेकानंदाने सुद्धा तो केला नाही। सांगण्याचं तात्पर्य, आज जे समाजाला देवाची भीती दाखवून समाजाचं शोषण केल्या जाते, आम्हाला संतांनी तर सरळ सांगितलं, दगडाचा देव त्याला वडाराचं भेव। संत कबीर सुद्धा लिहितात, जत्रा में बिठाया फतरा, तीरथ बनाया पानी, कबीर होई पैसों की धूलदानी, दुनिया बडी दीवानी, पैसों की धूलदानी, असं कबीर साहेब लिहितात। सांगण्याचं तात्पर्य, संतांनी आम्हाला खरी भक्ती, खरी पूजा, खरी ईश्वर भक्ती ही लोकांच्या जनसेवेत, कारण जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, अशी संतांनी आम्हाला शिकवण दिली। आज आपण त्या शिकवणीचा योग्य उपयोग आपल्या कृतीत आणला पाहिजे। नाहीतर आज आम्ही पाहतो की समाजाला, भोळ्या बाबड्या समाजाला देवाच्या नावाखाली अंधश्रद्धेत लोटून त्यांचं शोषण, मानसिक शोषण केल्या जात आहे। आणि यामध्ये राजकीय मंडळी कुठल्या तरी भोंदूबाबाला हाताशी धरून त्यांना प्रवचनाद्वारे किंवा अन्य कर्मकांडाद्वारे लोकांना फसवलं जातं, त्यांना वेगळ्या मार्गाला लावलं जातं। आणि म्हणून आपल्याला आता सावधान राहिलं पाहिजे। आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा, या साधू संतांची शिकवण आपण प्रत्यक्ष कृतीत
आणली पाहिजे. धन्यवाद.